हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सो लास्ट लेक्चर आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचे यूजेस बघत होतो. त्यामध्ये फर्स्ट यूज बघितला आपण. इट इज यूज टू ट्रीट एक जे काही ॲक्यूट ॲड्रिनल जे काही इन्सफिशियन्सी आहे, क्रोनिक आहे, त्यासाठी यूज होणारे ड्रग्स बघितले आपण. त्यानंतर आपण मेन अजून एक बघितला, त्यामध्ये कंजेनायटल ॲड्रिनल हायपरप्लेजिया हा एक आपण बघितला. त्यानंतर डायग्नोस्टिक पर्पजसाठी जे आपले ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहेत हे कुठे यूज होतात हे आपण बघतोय सध्या. ठीक आहे, तर लास्ट क्लासमध्ये तुम्हाला मी बऱ्यापैकी सांगितलं होतं, बट आता या क्लासमध्ये तुम्हाला परत सांगेल. लास्ट क्लासमध्ये काही तुम्हाला क्लिअर नसेल झाले तर या क्लासमध्ये ते क्लिअर होईल. ठीक आहे, जर आता बघा की यामध्ये जो HPA हा जो ॲक्सिस आहे, मी सांगितलं हा ॲक्सिस आहे तुमच्या दोन सिस्टीममधला. फर्स्ट वन इज न्यूरल सिस्टीम, सेकंड वन इज एंडोक्राइन सिस्टीम. सो हा जर नॉर्मल आहे, नॉर्मल कधी असतो हा, कारण हे न्यूरल सिस्टीम ही सगळी कशावर डिपेंड आहे, तुमच्या मास्टर ग्लँडवर. ठीक आहे, कोणत्या ग्लँडवर डिपेंड आहे, तुमच्या मास्टर ग्लँडवर. सो मास्टर ग्लँड कोणता, पिट्युटरी ग्लँड. सो मी असं जर म्हणत असेल की या ठिकाणी पिट्युटरी ग्लँडला ट्यूमर झालाय आणि पिट्युटरी ग्लँड विदाऊट रिलीजिंग फॅक्टर हा तुमचे हॉर्मोन सिक्रेट करतोय, तर हा तुमचा ॲक्सिस नॉर्मली फंक्शनिंग करेल का, नाही करणार. ठीक आहे, तर अशी एक कंडिशन आहे बघा की पहिल्यांदा तुम्ही ब्लडकडे या. सो ही एक कंडिशन आहे ब्लडची, ज्या कंडिशनमध्ये कॉर्टिसोलचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे. मग हे का जास्त आलं हे आपल्याला बघायचं आहे. का जास्त आलं हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त होऊ शकतो, बट आपण ते डिटेक्शन करतोय. आपण सध्या टेस्टसाठी बघतोय की खरंच हे ट्यूमरमुळे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे की साध्या एखाद्या इनिबिटरी फॅक्टरमुळे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. तर त्यासाठी आपण 1 mg डेक्झामिथासोन देतो. ठीक आहे, 1 mg डेक्झामिथासोन दिल्यानंतर हा काय करतो, तुमच्या पिट्युटरी ग्लँडवर हा काम करेल आणि हा काय करेल, इनिबिट करेल तुमचं रिलीज ऑफ कॉर्टिकोट्रॉपिक हा हायपोथॅलॅमसवर ॲक्ट करेल, डिक्रीज करेल कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन अँड लीड्स टू काय होणार की तुमचा जो हा कॉर्टिसॉल आहे याचं पण रिलीज कमी होईल. जर असं होत असेल तर तुमच्या ब्लड कॉन्सन्ट्रेशन जो आहे तुमच्या कॉर्टिसॉलचा तो 3 नॅनोग्राम पर डेसिलिटर जर याच्या बिलोला गेला तर समजून घ्यायचं की तुमचा ॲड्रिनल जो पिट्युटरी ग्लँड आहे तो नॉर्मल फंक्शनिंग करतोय. जर असं नाही झालं, ठीक आहे, तर आता हे आपल्याला समजलं. ओके, तर ह्या वेळेला तुम्ही म्हणू शकता की तुमचा HPA हा ॲक्सिस हा नॉर्मली फंक्शनिंग करतोय बिकॉज ऑफ सम स्मॉल फॅक्टर हा कॉर्टिसॉलचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं होतं. ठीक आहे, बट आता तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की हे कॉर्टिसॉलचं कॉन्सन्ट्रेशन कशामुळे वाढलं होतं. ॲक्च्युली याचं रिझन काय आहे, म्हणजे कशामुळे हे कॉर्टिसॉलचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं असेल. सो याला 2 कारणं आहेत. ठीक आहे, बघा की एक कारण आहे की तुमच्या ॲड्रिनल ग्लँडचा तुमच्या पिट्युटरी ग्लँडला ट्यूमर असेल, हे एक कारण आहे. नाहीतर तुमचा ॲड्रिनल ग्लँडला ट्यूमर असेल. ठीक आहे, तर ह्या 2 कारणामुळे तुमचं कॉर्टिसॉल वाढलं होतं. सो आपण बघितलं की एक नॉर्मल टेस्ट केली पहिल्यांदा. त्या टेस्टमध्ये आपण 1 mg दिला आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन परत नॉर्मल आलं, बिलो 3 मायक्रोग्राम आलं. त्यामुळे आपण म्हणलं की ठीक आहे, सगळं नॉर्मल आहे. बट तसं नाही झालं. समजा बिलो 3च्या खाली आलं नाही, मोर दॅन 3 मायक्रोग्राम पर mlच राहिलं. सो हे कशामुळे, एकतर याच्यामुळे असू शकतं किंवा याच्यामुळे असू शकतं. मग या ठिकाणी आपल्याला डिफरन्शिएट कोण करेल, हे डिफरन्शिएट करण्यासाठी आपण काय करतो, नंतर 8 mg डेक्झामिथासोन देतो. 8 mg. आता तर हा खूप डोस वाढला तर ॲक्शन वाढते. सुटिक्समध्ये बघितले आपण, प्लाझ्मा प्रोफाईल कर्वमध्ये डोस रिलेटेड टॉक्सिसिटी आपण बघतो. ठीक आहे, सो हा खूप स्ट्रॉंगली याला इनिबिट करेल कारण याचा डोस वाढवला आहे. सो आता तुम्हाला जे कॉन्सन्ट्रेशन आहे तुमच्या कॉर्टिसॉलचं, हे कॉर्टिसॉलचं कॉन्सन्ट्रेशन 50% डिक्रीज होणार. जे तुमच्या समजा इनिशियली जर समजा एक 50 मायक्रो डेसिलिटर जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुम्ही 8 mg दिल्यानंतर हे किती झालं पाहिजे, 25 ml मध्ये. जर असं झालं तर समजून घ्या की तुमचा हा जो पिट्युटरी ग्लँड आहे तो नॉर्मली फंक्शनिंग करतोय. ठीक आहे, जर असं नाही झालं, स्टील द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉर्टिसॉल हे जास्तच आहे, तर समजून घ्यायचं की तुमचा ॲड्रिनल पिट्युटरी ग्लँडच तुमचा ट्यूमर दाखवतोय. आणि जर समजा कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होत असेल तर त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत असेल, 50 मायक्रोग्राम पर डेसिलिटर डिक्रीज होत असेल, तर त्यावेळेला तुमच्या ॲड्रिनल ग्लँडला ट्यूमर आहे, ज्यामुळे कंटिन्युअस सिक्रेशन होतं. म्हणून फक्त या ठिकाणी एकच पॉईंट आहे, फक्त हे मला असं स्किप करायला आवडत नाही. A to Z शिकवण्यासाठी मी कधीही ॲग्रेसिव्ह असतोच.
तर हे जी टेस्ट आहे हे कधी विचारली माहीत असायला पाहिजे, याच्यावर काही कन्सेप्ट आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं की डायग्नोस्टिक पर्पजसाठी ॲड्रिनल ग्लँड ट्यूमर आहे की हे ट्यूमर आहे या पर्पजसाठी आपण डेक्झामिथासोन यूज करतो. ठीक आहे, बघा की हे कसिंग सिंड्रममध्ये हे डायग्नोस्टिक पर्पज. कसिंग सिंड्रम मी सांगितलं तुम्हाला, कसिंग सिंड्रम हा काय आहे, इन्क्रीजिंग कॉर्टिसॉल लेवल. मग हे कुणामुळे, हे तुमच्या याच्यामुळे पिट्युटरी ग्लँडमुळे, हायपोथॅलॅमस रेग्युलेशनमुळे किंवा ॲड्रिनल ग्लँडमुळे. मग ते डायग्नोस्टिक पर्पजसाठी तुमचा डेक्झामिथासोन यूज होतो. सो हे तुमच्या जीपॅटला विचारू शकतो किंवा नायपरला किंवा इंटरव्ह्यूला. सो जीपॅट नायपरपेक्षा जास्त प्रेफरन्स तुम्ही कशाला द्याल, इंटरव्ह्यूला तुम्ही अंडर इस्टिमेट करू नका. जीपॅट क्वालिफाय यू कॅन गेट गुड कॉलेज. नायपर क्वालिफाय झाला तर यू विल गेट नायपर प्लॅटफॉर्म. बट इंटरव्ह्यू क्वालिफाय झाला तर जॉब आहे. इंटरव्ह्यू क्वालिफाय होण्यासाठी हे सगळं नॉलेज, हे ट्रिमंडस जे ज्ञान आहे हे फार्मसीमधलं, हे तुमच्या इथं केडी पूर्ण लॅकमन, बायोकेमिस्ट्री, सत्यनारायणा, हे सगळे बुक्स इथं पाहिजेत. सो यू कॅन इझिली आन्सर. तुम्ही कोणताही क्वेश्चन असू द्या, तुम्ही राऊंड फिगर तुम्ही तिथं आन्सर देणारच. सो या लेवलला तुमचं नॉलेज मी म्हणत नाही 100% असू शकतं, कारण सध्या आपण बेसिकमध्ये आहोत. ॲडव्हान्स लेवल ही M.Pharmसाठी. सो वेन एव्हर यू आर गेटिंग ॲडमिशन इन नायपर देन दॅट 20% रिमेनिंग हे तुमचं फुलफिल होतं. तुमचं नॉलेज हे अल्टिमेटली तिथं 100% होऊन जातं. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट यूज तुमच्या आपल्या ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचा यूज आहे. ठीक आहे, अँटेनेटल. ठीक आहे, अँटेनेटल जो आहे म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये याचा यूज आहे. सो इथं पण एक कन्सेप्ट आहे बघा, याचा काय यूज आहे. हा बीटामिथॅसोन इथं जनरली यूज केला जातो. बीटामिथॅसोन हा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स तुमचा या जे फिटल लंग्स मॅच्युरेशनसाठी हा यूज केला जातो. फिटल लंग मॅच्युरेशन, लंग्स म्हणू शकता, लंग्स मॅच्युरेशनसाठी. ठीक आहे, बिफोर डिलिव्हरी 22 वीक्सच्या आधी याला द्यावं लागतं तुमच्या कंप्लीट जे लंग्स आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी. सो इट इज ऑल्सो यूज, कशासाठी यूज होतो हा, PDA थोडी ही. आणि हे जे आहे फिटल लंग्स मॅच्युरेशन हा जो एक सिंड्रम आहे तुम्हाला माहीत आहे, रेस्पायरेटरी, हे तुम्हाला अजून कुठे येणार आहे, हे बायोकेमिस्ट्रीमध्ये येणार आहे. रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रम, जीपॅट 2018चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, ॲक्च्युली तुम्हाला हे सिंड्रम सगळे बायोकेमिस्ट्रीमध्ये जवळपास 20 सिंड्रम आहेत. बिकॉज ऑफ डिफिशियन्सी कोणता आहे, जनरली 2 क्वेश्चन त्याच्यावर असतात. सो आपण तो पॉईंट, तो पूर्ण कन्सेप्च्युअल आपण घेणारच आहोत. सो हे जे आहे हे सिंड्रम ओव्हरकम केला जातो तुमच्या बीटामिथॅसोननी, जो की ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहे. त्यानंतर हे तुम्हाला समजायचं की हे PDA काय आहे. ठीक आहे, हे PDA काय आहे, PDA म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, PDA मीन्स पेटेंट, लक्षात असू द्या, पेटेंट डक्टस. ठीक आहे, आर्टेरियोसस, हे इम्पॉर्टंट आहे. पेटेंट डक्टस आर्टेरियोसस मीन्स की हे कंडिशन आहे. या कंडिशनमध्ये काय आहे की तुमच्या डक्टस ही जी आर्टरी आहे, डक्टस आर्टेरियोसस ही जी एक ब्लड वेसल्स आहे, हे काय करते की जो बेबी आहे, जो न्यूनेटल बेबी आहे, जो फिटलमध्ये आहे, हा ब्लड पास करतोय. कुठं ब्लड पास करतोय, तुमच्या लंग्सकडे. तुम्हाला माहीत आहे की बेबी हे ज्यावेळेला फिटल एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट असते त्यावेळेला ते ब्रिदिंग थोडी करतात. त्यांना जे काही ॲम्बिलिकल कॉर्ड आहे त्या ॲम्बिलिकल कॉर्डमधून सगळं प्रोव्हाइड केलं जातं, इवन गॅसेस पण. सो हे जे आहे हे गॅसेस तिथं प्रोव्हाइड करायचं काम करतात. बट ड्युरिंग ज्या वेळेला त्यांचं म्हणजे पार्च्युरेशन आहे किंवा आफ्टर डिलिव्हरी मीन्स एकदम त्या एंड फेजला ही जी ब्लड वेसल्स आहे ही ॲटोमॅटिकली क्लोज होते किंवा डिस्कंटिन्यू होते. ती डिस्कंटिन्यू झाल्यानंतर तो पर्सन नॉर्मली आपण ब्रिदिंग करतो. सो अशा पर्सनमध्ये जी आर्टरी आहे ही म्हणजे अजून ती काम करते, त्याचं काम त्यांनी स्टॉप केलेलं नाही, त्या कंडिशनला आपण म्हणतो PDA. तर अशा कंडिशनमध्ये पण हे तुमचे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स यूज केले जातात. ठीक आहे, म्हणजे ती ओपनच राहते कंटिन्यू. आफ्टर बर्थ ती क्लोज व्हायला पाहिजे नॉर्मल फंक्शनिंगमध्ये, बट ते होत नाही, त्यामुळे आपण त्याला म्हणतो PDA. ठीक आहे, त्यानंतर अजून हा अँटी इन्फ्लामेटरी म्हणून यूज करतो, हे आपण भरपूर बघितलेलं आहे. ठीक आहे, हा सगळ्याच टाईपच्या इन्फ्लामेशनसाठी यूज होतो, लक्षात असू. रेमॅटेड आर्थरायटिस, ठीक आहे, ऑस्टिओआर्थरायटिस मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये हा गाऊटमध्ये यूज होतो. ठीक आहे, गाऊट तुम्हाला माहीत आहे कशासाठी गाऊट आहे, युरिक
युरिकोसोरिक ड्रग आहेत आपल्याकडे, युरिकोस्टॅटिक ड्रग आहेत आपल्याकडे, ॲलोपिरिनॉल आहे, प्रोबेन्सिड आहे, ठीक आहे, ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर जे कंजेक्टिव्हायटिस जे आहे ते तुमच्या आईचं जी इन्फ्लॅमेशन आहे त्यासाठी होतो. त्यानंतर आयरिटिस याच्यामध्ये पण हा यूज होतो, ठीक आहे. त्यानंतर केराटिटिस याच्यामध्ये पण यूज होतो. बट हे जे स्टेरॉइड्स आहेत हे एक पॉईंट लिहून घ्या, हे स्टेरॉइड्स कॉन्ट्रा इंडिकेट आहेत. सिम्प्लेक्स किंवा असं तुम्ही लिहू शकता हर्ब्स, ठीक आहे, लिहून घ्या हर्ब्स, जे म्हणजे हे एक व्हायरस आहे, ठीक आहे. हर्ब्स सिम्प्लेक्स केराटिटिस, तर या व्हायरस या कंडिशनमध्ये हे स्टेरॉइड्स तुमचे कॉन्ट्राइंडिकेट आहेत. सो हे तुम्हाला मी तुमच्या किमोथेरपीमध्ये याचे रिझन वगैरे सांगेल, ठीक आहे. त्यानंतर हा ॲनाफॅलॅटिक शॉकमध्ये पण यूज केले जातात अँटी ॲलर्जिक म्हणून. कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे अजून कुठे यूज केले जातात, हे सेकंड जो चॉईस आहे. फर्स्ट चॉईस आहे तुमचा ॲड्रेनलिन, तर त्याच्यासोबत हा तुमचा हायपर जे काही ॲलर्जिक रिॲक्शन आहेत, कारण हे कोण आहे, हा तुमचा जो ॲनेक्झिन आहे किंवा तुमचा जो लिपोकोटीन होतं बघितलं आपण की फॉस्फोलायपेज A2 इनिबिटर आहे, त्यामुळे हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन पण हे थांबवतात. हे भरपूर बघतोय आपण, ठीक आहे. हिस्टामाइनचं बघितलं रिलीज, ठीक आहे. तर ते यामुळे हे तुमच्या ॲड्रेनलच्या ठिकाणी पण हे यूज केले जातात. अँजिओएडेमासाठी यूज केले जातात, सेरम सिकनेससाठी यूज केले जातात, ठीक आहे. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर हे हायड्रोकॉर्टिसोन हे आस्थमॅटिक कंडिशनमध्ये पण यूज केलं जातं इनिलेशनल रूटनी. अस्थमा हायड्रोकॉर्टिसोन हा अस्थमामध्ये पण यूज केले जातात, ठीक आहे. आणि हे रुटीनली यूज केले जातात अस्थमामध्ये, ठीक आहे. जेवढे काही बेक्लोमिथॅसोन आहे, इनिलेशनल तुमच्या विकास सेटमध्ये क्लासच आहे बघा, तो क्लासच लक्षात ठेवा. इमिडाझोल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला विचारले जातील, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, ठीक आहे. त्यानंतर बघा स्टीवन जॉन्सन सिंड्रम, हे जे एक सिंड्रम आहे हे पण एक सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे, लक्षात असू द्या. पेनिसिलिनसोबत हे होतं स्टीवन जॉन्सन सिंड्रम. इपिलेप्सीमध्ये हे सिंड्रम होतं. जर पेनिसिलिनचं जर तुम्ही कन्झम्पशन केलं इपिलेप्सीच्या कंडिशनमध्ये, जे माझे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांना माहीत आहे, जे न्यू स्टुडंट असतील सेकंड इयर थर्ड इयरचे त्यांच्यासाठी हे नवीन असेल. बट डोंट वरी, आपला जो किमोथेरपी सेक्शन आहे त्या किमोथेरपी सेक्शनमध्ये हे ईच अँड एव्हरी पॉईंट तुमचा कव्हर केला जाईल, ओके. सो डोंट वरी अबाउट दॅट, की त्या तुम्ही म्हणजे समजू नका की हे आम्हाला समजत नाही, असं काहीच नाही आहे, तुम्हाला ते समजले, ठीक आहे. त्यानंतर हे जे आहे स्टेरॉइड्स हे तुमच्या लिम्फोलायटिक, ठीक आहे, लिम्फोलायटिक मॅलिग्नंट सेलमध्ये किंवा लिम्फोलायटिक कॅन्सरमध्ये हे पण यूज होतात. लिम्फोलायटिक कॅन्सर लिहून घ्या, ठीक आहे. लिम्फोलायटिक कॅन्सर या कंडिशनमध्ये पण हे स्टेरॉइड्स यूज होतात, ठीक आहे. होडकिन्स डिसीजमध्ये होतात, नॉन होडकिन्स डिसीजमध्ये होतात, ब्रेस्ट कार्सिनोमामध्ये पण हे यूज होतात, ठीक आहे. तर अँटीनिओप्लास्टिक ड्रग म्हणून हे काम करतील, ठीक आहे. हे झाले याचे काही युजेस. त्यानंतर याचे अदर युजेस बघा काय आहेत, की हा TBमध्ये पण यूज होतो, ठीक आहे. TB, मेनिंजायटिस, लेप्रा रिॲक्शन याच्यामध्ये पण याचा यूज होतो, ठीक आहे. त्यानंतर हा जो आहे सेप्टिसेमिक, ठीक आहे, हा जो आहे सेप्टिसेमिक शॉक या कंडिशनमध्ये पण हा यूज केला जातो. तर हे तुमचे काही स्मॉल थिंग्स आहेत जे तुमच्या शॉर्ट नोट्ससाठी तुम्हाला माहीत पाहिजे, ठीक आहे. आणि ॲक्च्युली हे एक लक्षात असू द्या की हे थ्रोम्बोसायटोपेनियाच्या कंडिशनमध्ये, हिमोलायटिक ॲनेमियाच्या कंडिशनमध्ये हे यूज केले जातात. सो हे याच्यासाठी एक ड्रग आहे सेपरेट, प्रेडनिसोलॉन, ठीक आहे. हा प्रेडनिसोलॉन या ठिकाणी यूज केला जातो हिमोलायटिक ॲनेमिया, ठीक आहे. ब्लिडिंग टेंडन्सी जे काही हिमोलायसिस होतं आणि थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे तुमचं प्लेटलेट्स, हा जो आहे ॲनेमिया याच्यासाठी हा नाही. प्रेडनिसोलॉन हा इथं लिहून घ्या सेपरेट, हिमोलायटिक ॲनेमिया, ठीक आहे. हा ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी RBC रिलेटेड आहे, हे प्लेटलेट्ससोबत रिलेटेड आहे. सो थ्रोम्बोसायटोपेनिया मीन्स व्हॉट, की इंक्रीज होते ब्लिडिंग, ठीक आहे. ब्लिडिंग इंक्रीज होते या कंडिशनमध्ये हे तुमचे कॉर्टिकोट्रॉपिक किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स यूज केले जातात. सो यू शुड नो द बेसिक थिंग्स, ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. युजेस कंप्लीट झाले, फार्माकोलॉजिकल ॲक्शन कंप्लीट झालं. सो आता बघणार आहोत आपण कॉन्ट्राइंडिकेशन हे तुम्हाला काही जास्त नाही आहे, तुम्हाला माहीत आहे. फर्स्ट कॉन्ट्राइंडिकेशन आहे हायपरटेन्शन, तुम्हाला माहीतच आहे. सेकंड कॉन्ट्राइंडिकेशन आहे एडेमा, ठीक आहे. अल्कोलायसिस, ठीक आहे. ऑलरेडी हायपर सिक्रिशनमुळे काय होतंय, हायपोकॅलेमिया, त्यामुळे हे हायपोकॅलेमियामध्ये कॉन्ट्राइंडिकेट आहेत, ठीक आहे. मिनरलोकॉर्टिकॉइडच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी सांगितलं की जेवढं सिक्रिशन वाढेल, कशाचं सिक्रिशन वाढेल तेवढं
तुमच्या अल्डोस्टेरॉनचं जेवढं सिक्रिशन जास्त असेल तेवढं जास्त सिव्हिअर हायपोकॅलेमिया होतो. सो इट इज टोटली कॉन्ट्राइंडिकेटेड इन हायपोकॅलेमिया. हायपरग्लायसेमिया हे पण तुम्हाला माहीत आहे डायबिटीज मेलायटसमध्ये. ठीक आहे. त्यानंतर ऑस्टिओपोरोसिस. ठीक आहे. ऑस्टिओपोरोसिस तुम्ही जर ते गर्गन गुप्ता बघत असाल तर त्यांनी एक निमोनिक्स दिलं आहे तिथं. ते निमोनिक्स इथं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. सो त्यानंतर बघा की हे अजून कुठं कॉन्ट्राइंडिकेट आहे, पेप्टिक अल्सर. पेप्टिक अल्सर मी सांगितलं की हे GITवर हे अल्सरेशनचं काम करतात. ठीक आहे. हे अल्सो कॉन्ट्राइंडिकेट इन सायकोसिस, कारण हे सिओनी स्टिम्युलेटरी आहे. इपिलेप्सीमध्ये पण हे कॉन्ट्राइंडिकेट आहे. सो हे सगळे पॉईंट्स तुम्हाला माहीत पाहिजेत. इट शुड बी रिमेंबर टू यू, कारण हे तुम्हाला नीटसाठी GPATसाठी आपलं विचारलं जातं. माझं पहिला प्रेफरन्स GPAT आहे, त्यानंतर नीट आहे. लक्षात असू द्या. कधी जर येत असेल प्रोनाऊन्सिएशन तर तुम्ही म्हणाल सर नीट नाही, तसं काही नाही. मेन पॅशन, मेन ओरिएंटेशन हे बाय हार्ट GPAT आहे, त्यानंतर नीट आलेला आहे. तो आत्ता नाही, ते फर्स्ट प्रायोरिटी माझी कधीच नसणार आहे. ठीक आहे. तर समजून घ्या. ठीक आहे. तर हे तुमचे कॉन्ट्राइंडिकेशन आहेत. ठीक आहे. इम्पेअर हेलिंग, त्यानंतर इम्युनोसप्रेसंट ॲक्शन आहे. त्यामुळे परत जर इन्फेक्शन वगैरे होत असेल, ऑलरेडी इम्युन सिस्टीम ही कमी आहे, परत तुमचं इम्युनोसप्रेशन होत असेल तर त्या कंडिशनमध्ये पण हे कॉन्ट्राइंडिकेट आहेत. ठीक आहे. आणि सप्रेशन ऑफ HPA ॲक्सिस. सप्रेशन ऑफ HPA ॲक्सिस म्हणजे HPA हे ऑलरेडी सप्रेस झालेलं आहे. कधी ज्यावेळेला तुमचं कॉर्टिसोल हा खूप जास्त होतोय त्यावेळेला, तर अजून जर झाला तर खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. कसिंग सिंड्रोम कॉन्ट्राइंडिकेट आहे. ठीक आहे. कॅटरॅक्ट, या ठिकाणी कॅटरॅक्ट फॉर्मेशन म्हणजे मोतीबिंदू, त्या ठिकाणी पण हे कॉन्ट्राइंडिकेट आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला काही युजेस होते. ठीक आहे. कॉन्ट्राइंडिकेट इन TB मध्ये कॉन्ट्राइंडिकेट आहे, लक्षात असू द्या. आणि अजून एक कॉन्ट्राइंडिकेशन आहे, ते लिहून घ्या. कॉन्ट्राइंडिकेट इन रिनल फेल्युअर. हे हे नवीन आहे, हे आपण घेतलं नव्हतं. कॉन्ट्राइंडिकेट इन रिनल फेल्युअर. हे रिनल फेल्युअरमध्ये कॉन्ट्राइंडिकेट का असू शकतं, कारण याचा एक्सक्रिशन रूट हा युरिन असू शकतो म्हणून. ओके. सो हे तुम्हाला क्लिअर झालं. त्यानंतर बघा आता आपण पुढे काय बघणार आहोत. सो आतापर्यंत सगळं संपलं. आपले ड्रग्स होते. ड्रग्समध्ये आपण बघितलं सिंथेसिस इनिबिटर, याची मेकॅनिझम बघितली. मीटायरॅपोनची मेकॅनिझम बघितली आपण. अमायनो, ठीक आहे, अमायनोग्लुटेथिमाइड हा पण ड्रग बघितला आपण. ह्याची पण मेकॅनिझम बघितली की हा क्लेवेज इनिबिटर आहे. कोलेस्ट्रॉलचं जे क्लेवेज होतं ते इनिबिट करतो. ठीक आहे. हा सगळ्या टाईपचे काय इनिबिट करतो, सगळ्या टाईपचे कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन सिंथेसिस इनिबिट करतो. इट ऑल्सो यूज टू ट्रीट ब्रेस्ट कॅन्सर, हे पण मी सांगितलं. ब्रेस्ट कार्सिनोमामध्ये हा यूज होतो. ठीक आहे. त्यानंतर सिंथेसिस इनिबिटरसाठी आपण मिटोटिपेन, ट्रायोस्टेन, कीटोकोनाझोल, मेफिप्रिस्टोन, स्पायरनोलॅक्टोन हे दिले नव्हते. ठीक आहे. हे लिहून घ्या. तो तुमचे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स रिसेप्टर ब्लॉकर. ठीक आहे. हे जे आहेत ग्लुकोकॉर्टिकॉइड्स रिसेप्टर ब्लॉकर, फर्स्ट वन इज मेफिप्रिस्टोन. तर हे तुम्हाला सांगितलं होतं की हा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर ब्लॉकर आहे. लिहून घ्या. हा कोण आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स अँड प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर ब्लॉकर आहे. ठीक आहे. त्यानंतर हा यूज केला जातो तुमचं सगळ्यात मेन, मी मेफिप्रिस्टोल तुम्हाला सांगितलं होतं की हा तुमच्या प्रेग्नन्सी टर्मिनेशनसाठी हा यूज केला जातो. प्रेग्नन्सी टर्मिनेशन विदिन 72 आवर्स जे काही फर्टिलायझेशन आहे ते फर्टिलायझेशन ब्लॉक करण्याचं काम हे मेफिप्रिस्टोन करतो. त्यामुळे हा अनवॉन्टेड 72 विदिन म्हणजे 72 आवर्समध्ये हे पोस्ट कॉयटल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून याचा भरपूर मोठा यूज आहे. ठीक आहे. त्यानंतर स्पायरनोलॅक्टोन हा प्युअरली मिनरलोकॉर्टिकॉइडसाठी यूज होतो. याचं पूर्ण डिटेल आपण बघितलं. स्पायरनोलॅक्टोन, एप्लेरिनॉन, ॲक्टिव्ह मेटाबोलाइट, कॅनरिनॉन, लक्षात आहे ना सगळ्यांना. मिनरलोकॉर्टिकॉइड्स रिसेप्टर ब्लॉकर, बट याला वीक ग्लुकोकॉर्टिकॉइड्स रिसेप्टर ब्लॉकर पण ॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक ड्रोसिपेरनॉन, हे पण सांगितलं होतं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हच आहे. तो पण अल्डोस्टेरॉनची ॲक्टिव्हिटी तो अँटागोनाइज करतो. सो हे सगळे पॉईंट्स तुमचे क्लिअर झाले असतील. सो आपण या ठिकाणी ग्लुकोकॉर्टिकॉइड्सला फिनिश केलेलं आहे. द एंड कशाचं, ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं. सो नाऊ लेट्स बिगिन विथ कशाचं, मिनरलोकॉर्टिकॉइड्स. सो मिनरलोकॉर्टिकॉइड्स तुम्हाला सगळं माहीत आहे. तुम्हाला जर मी हे डबल घेतलं तर बोर होईल, एवढा डिटेलमध्ये आपण सीरियसमध्ये स्टडी केलेला आहे. तुम्हाला ते ॲक्वापोरिन चॅनल, कलेक्टिंग डक्ट, सर नको बस खूप झालं. सर हे सगळ्यांना माहीतच आहे की हे तुमचं कलेक्टिंग डक्ट आहे, या ठिकाणी हे ॲक्ट करतात.
ॲक्वापोरिन चॅनल ओपन करतात, सोडियमचं एक्सचेंज होतं. डायरेटिक्स किती डीप घेतलं आहे आपण, भरपूर, मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जो आहे तुमचा हा सुप्राऑप्टिक आणि पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियाय पासून हा तुमचा पोस्टिरियर लोबमधून हा ADH हार्मोन सिक्रेट होतो. ठीक आहे, ADH हार्मोन तुमचा काय रिलीज करतो, ADH हार्मोन आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स लक्षात असू द्या. तुमचा हा अल्डोस्टेरॉन आणि ADH हे जवळपास यांचे मेकॅनिझम कसे आहेत, रिअब्झॉर्प्शनचेच आहे दोन्ही पण. त्याच्यामुळे हे सांगण्यात अल्डोस्टेरॉनचं आणि त्याचा काही संबंध नाही ADHचा. ADH हा पोस्टिरियर लोबमध्ये आहे. अल्डोस्टेरॉन हा ACTH पण स्टिम्युलेट होतो आणि याचा सेकंड रेग्युलेटरी फॅक्टर कोण आहे, अँजिओटेन्सिन 2. ठीक आहे, हे सगळ्यांना माहीत असू द्या. हे अँजिओटेन्सिन 2 हा याचा मेन आहे फॅक्टर. आणि जो आहे ADH याच्यासोबत एक मेन हॉर्मोन अजून सिक्रेट होतो, तो म्हणजे कोणता, ऑक्सिटोसिन. वॅसोप्रेसिन याचाच ॲनालॉग आहे. ठीक आहे, सो हे सगळं माइंडमध्ये सेट ठेवा, कारण हे तुम्हाला कधी ना कधी येणाऱ्या काही ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईलच. ठीक आहे, त्यानंतर बघा की याच्यामुळे काय होतं, जर ओव्हर सिक्रिशन झालं कशाचं, अल्डोस्टेरॉनचं जर हायपर सिक्रिशन होत असेल तर तुम्हाला काय होऊ शकतं, हायपर सिक्रिशन होत असेल तर हायपर नाही होणार. ठीक आहे, हायपर नाही होणार, हायपोकॅलेमिया. ठीक आहे, काय होणार, हायपोकॅलेमिया. हायपर सिक्रिशनला हायपोकॅलेमिया, कारण जेवढा अल्डोस्टेरॉन येणार तेवढं सोडियममध्ये येणार आणि पोटॅशियम बाहेर जाणार. ठीक आहे, तर हे मी क्लिअर केलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर यानंतर त्याचे इनिबिटर तुम्हाला माहीत आहेत. अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर हे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये याचा यूज आहे. अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर पण इथे यूज होतात. एप्लेरॉन आहे सोडियम चॅनल ब्लॉकर. झोना कशामधून रिलीज होतात, ते झोना ग्लोमेरुलासा. कुणाच्या स्टिम्युलेशननी, ACTHच्या स्टिम्युलेशननी. अँजिओटेन्सिन सिस्टीम पण ऑल्सो याच्यामध्ये रोल प्ले करते, इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्यानंतर एक इथं मला एक ड्रग सांगायचा आहे, तो ड्रगसाठी मी इथपर्यंत आलेलो आहो. ठीक आहे, तर आपण बघितलं होतं बघा कन्व्हर्जन कॉर्टिकोस्टेरॉन हा जो ड्रग आहे याच्यामध्ये 11 बीटा हायड्रॉक्सी हा बनवतो कॉर्टिसोल. ठीक आहे, आणि याचं कन्व्हर्जन होत होतं, लक्षात आहे का, आठवते का, याचं कन्व्हर्जन होत होतं तुमचं 17 बीटा 17 बीटा हायड्रॉक्सिलेज या एन्झाईमनी, चेक करा. 17 बीटा हायड्रॉक्सिलेजने याचं कन्व्हर्जन होत होतं तुमच्या मिनरलोकॉर्टिकॉइडच्या प्रिकर्सरमध्ये. आता बघा की काय होतंय की आता या ठिकाणी याचं कन्व्हर्जन होतं अल्डोस्टेरॉनमध्ये. सो मेन एन्झाईम, मेन कल्प्रिट कोण आहे इथं, हा. जर यांनी प्रॉपरली काम केलं तर याचं कन्व्हर्जन याच्यात न होता कॉर्टिकोस्टेरॉनचं कन्व्हर्जन कॉर्टिसोलमध्ये होईल. बट असं नाही होत. काय होतं की आपण हा एखादा ड्रग दिला, आता या ठिकाणी हा ड्रगच दिलेला आहे, कार्बिनॉक्झोलॉन हा एक ड्रग आहे जो की प्रिव्हियसली गॅस्ट्रिक अल्सरसाठी यूज केलेला आहे. बट हा ड्रग हा 11 बीटा हायड्रॉक्सिलेज हा एन्झाईम ब्लॉक करतो. सो हा एन्झाईम ब्लॉक केला तर अल्टिमेटली याचं काय होईल, हा पाथवे ॲक्टिवेट होईल आणि अल्डोस्टेरॉनचं प्रोडक्शन हे वाढेल. आणि जर अल्डोस्टेरॉनचं प्रोडक्शन वाढेल तर काय होईल, हायपर अल्डोस्टेरॉनिझम. आणि त्या सिंड्रमला आपण एक सिंड्रम म्हणू, त्याला आपण म्हणतो कोन्स सिंड्रम. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. ठीक आहे, बट हे फक्त काय वाढवतो, सिंथेसिस, बट ब्लड अल्डोस्टेरॉन लेवल नाही वाढवत. ठीक आहे, तर हे तुम्हाला काही पॉईंट आहे जे तुमच्या फॉर इन्फॉर्मेशनसाठी माहीत पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर सगळे आपण बाकीचे पॉईंट्स तर कवर केलेलेच आहेत. मिनरलोकॉर्टिकॉइड्स रिप्लेसमेंट थेरपीमध्ये एक फ्लुड्रोकॉर्टिसोन हा एक ड्रग यूज केला जातो, लक्षात असू द्या, अँटागोनिस्ट. जसा स्पॅरोलॅक्टोन हा अँटागोनिस्ट आहे, कॉर्टिसॉन हा एक अँटागोनिस्ट आहे. स्पायरोलॅक्टोन हा कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट आहे. इप्लेरॉन आहे त्याच्या ठिकाणी रेग्युलेशन बघितलं, अँटीडायरेटिकच्या सगळ्या मेकॅनिझम बघितलेले आहेत. ठीक आहे, आता जो लास्ट पार्ट आहे तो म्हणजे तुम्हाला काही ड्रग्स लिहून घ्यायचे आहे. मॅक्झिमम ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ॲक्टिव्हिटी कुणासोबत आहे, मिनिमम कुणासोबत आहे. ठीक आहे, लक्षात आहे. फर्स्ट घ्या मॅक्झिमम ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ॲक्टिव्हिटी, फर्स्ट ड्रग, त्याचं एक्झाम्पल लिहून घ्या, डेक्झामिथॅसोन. ठीक आहे, मॅक्झिमम मिनरलोकॉर्टिकॉइड्स ॲक्टिव्हिटी, अल्डोस्टेरॉन. ठीक आहे, त्यानंतर बघा असा कोणता ड्रग आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचा आहे प्लस मॅक्झिमम काय आहे त्याच्याकडे, मिनरलोकॉर्टिकॉइड्स ॲक्टिव्हिटी आहे, हायड्रोकॉर्टिसॉन. सगळ्या म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहे बट इट ऑल्सो हॅव्हिंग मॅक्झिमम मिनरलोकॉर्टिकॉइड्स ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, लिस्ट पोटंट कोण आहे, लिस्ट पोटंट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स कोण आहे. ठीक आहे, लिस्ट पोटंट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स
ठीक आहे, लिस्ट पोटन ग्लुकोकॉर्टिकॉइड्स एक्झाम्पल लिहून घ्या. बीटा मिथॅसोन, ठीक आहे, बीटा मिथॅसोन. त्यानंतर बघा मोस्ट पोटन ग्लुकोकॉर्टिकॉइड, सगळ्यात जास्त पोटन, सॉरी एक मिनिट, हा बीटा मिथॅसोन हा मोस्ट पोटंट आहे. लिस्ट पोटन लिहून घ्या कॉर्टिसोन, सगळ्यात कमी आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की सिलेक्टिव्ह मिनरलोकॉर्टिकॉइड्स ॲक्शन विथ झिरो ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ॲक्शन. सिलेक्टिव्ह मिनरलोकॉर्टिकॉइड्स ॲक्शन विथ म्हणजे त्याला कसल्याही प्रकारची मीन्स झिरो ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ॲक्शन, झिरो ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ॲक्शन. ठीक आहे. DOCA याचा लॉंग फॉर्म बघून घ्या एकदा. DOCA मी लक्ष केलं नाही ते बघण्यासाठी. ठीक आहे, बघून घ्या, असेल डेक्झामिथा काहीतरी असंच असेल. ठीक आहे, बघून घ्या. त्यानंतर सिलेक्टिव्ह ग्लुकोकॉर्टिकॉइड्स विथ झिरो मिनरलोकॉर्टिकॉइड्स ॲक्टिव्हिटी म्हणजे असा ड्रग आहे की तो आहे कोणता ड्रग आहे कोणता ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचा. ठीक आहे. आणि त्याला झिरो म्हणजे त्याला काहीच मिनरलोकॉर्टिकॉइडची ॲक्टिव्हिटी नाही. लिहून घ्या मिथिल प्रेडनिसोलॉन, हे तुम्हाला कुठं मिळेल, मिथिल प्रेडनिसोलॉन, ट्रायमसिनिलॉन हे तुम्हाला गर्गनगुप्त्यामध्ये मिळतील. ठीक आहे. शेवटचे जे DOC दिलेले आहेत इम्पॉर्टन्स पॉईंट त्याच्यामध्ये. ठीक आहे. पॅरामिथॅसोन, त्यानंतर डेक्झामिथॅसोन अँड बीटामिथॅसोन हे लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर असा कोणता स्टेरॉइड आहे, स्टेरॉइड विथ मॅक्झिमम टॉपिकल ॲक्टिव्हिटी, मॅक्झिमम टॉपिकल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. ट्रायमसिनोलोन. ठीक आहे. ट्रायमसिनोलोन ॲसिटोनाइड. ठीक आहे. ट्रायमसिनोलोन ॲसिटोनाइड. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. हे झालं तुमचे काही पॉईंट्स, जे रायटिंग पार्ट होता तो पण पार्ट इथं कवर केलेला आहे. सो या ठिकाणी तुमचा जो चॅप्टर आहे ॲड्रिनल ग्लँडचा तो चॅप्टर पूर्णपणे फिनिश झालेला आहे. सो नेक्स्टमध्ये माझा काय प्लॅन आहे, आपले एंडोक्राईन सिस्टीम 50ला टच करतील हे शुअर आहे. कारण मला तुमचं सेल डिव्हिजन घ्यायचं आहे. सेल डिव्हिजन कंप्लीट करेल, त्यानंतर मी ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आता आपले गोनेडोट्रॉप्स बाकी आहेत सगळे. ठीक आहे. जवळपास 15 लेक्चर्स त्याला लागतीलच, अंदाजे लागतील. म्हणजे 50पर्यंत टच करेल एंडोक्राईन सिस्टीम, एवढं शुअर आहे. आणि इझी होतं आहे, काही नाही. फर्स्ट टाईमलाच एवढा तकलीफ असते, बट नंतर नाही. एवढं डीपमध्ये तुम्ही स्टडी केल्यानंतर तुम्हाला परत काय बघायची, काहीच बघायची गरज नाही. एक ना एक पॉईंट इथं आपण कवर करतो आहे, त्यामुळे रिव्हिजन टाईम हा तुमचा 0 असेल. ठीक आहे. मॅक्झिमम फर्स्ट टाईम विथ 0 रिव्हिजन टाईम कोणते स्टुडंट असतील तरी AP अकॅडमीचे स्टुडंट असतील. ठीक आहे. तरीही तुमच्यासाठी रिव्हिजनला 25 दिवस ठेवलेले आहेत मी. 25 days मोर दॅन सफिशियंट फॉर रिव्हिजन, आणि ते बेटरच असतील. ओके. सो समजून घ्या, त्यासोबत तुमचं चालू द्या. आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपला एक न्यू चॅप्टर चालू होईल, तो म्हणजे सेल डिव्हिजन. त्याच्यासोबत रिप्रोडक्शनचं पूर्ण पॅथोफिजिओलॉजी, स्पर्मॅटोजेनेसिस, ओजेनेसिस, फर्टिलायझेशन, लुटियम काय आहे, तुमचं LH काय आहे, त्यानंतर तुमचे FSH काय आहेत, गोनेडोट्रॉप्स, रिलीजिंग, इनिव्हिटिंग, सगळेच आपण तिथं पूर्ण डिटेलमध्ये काढून ठेवू. काय पाहिजे ते घ्या. ठीक आहे. जे पाहिजे ते घ्या. आणि तुम्हाला एक फील येईल की नंतर एंडोक्राईन सिस्टीम कधीच तुम्ही हात लावणार नाही, एवढं परफेक्ट करून ठेवेल. बट थोडं नोट्स बनवत असताना काळजी घ्या. नोट्स बनवत असताना जे काही तुम्हाला म्हणजे टेक केअर ज्याची करायची आहे, फर्स्ट जे नोट्स बनवता ते लेक्चर तिथं नोट डाऊन करा, किती नंबरचं लेक्चर आहे. सो तुम्ही ज्यावेळेला रिव्हिजनला याल त्यावेळेला तुम्हाला तो पॉईंट कुठून बघायचा आहे त्या लेक्चरमध्ये तुम्ही डायरेक्टली बघू शकता. ते फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड पॉईंट, नोट्स बनवत असताना तुम्ही रनिंग नोट्स प्लस रेफरन्स प्लस व्हिडिओ या तिघाचं कॉम्बिनेशन शेवटी फायनली बनवून नोट्स बनवा. त्यानंतर लास्ट पॉईंट असा आहे की नोट्स बनवत असताना यू शुड कीप मिनिमम स्पेसिंग बिटवीन 2 लाईन्स, सुटसुटीत असाव्या. कारण तुम्हाला नंतर शॉर्ट्स बुक पण रेफर करायला सांगतो त्यावेळेला तुम्हाला ॲडिशन तिथं आलेले पाहिजेत. ज्यावेळेला तुम्ही एक्झाम देणार त्यावेळेला तुम्हाला मिळालेले ॲडिशन पण तिथं आले पाहिजेत. सो नोट्स हे ऑलवेज 100% कधी होतात, ज्यावेळेला तुम्ही लेक्चर ऐकता, बघता, रेफरन्स यूज करता, नोट्स बनवता, हे फायनल नाही. त्यानंतर तुम्ही शॉर्ट नोट्स रेफर करता, त्यानंतर तुम्ही एक्झाम देता. सो याच्यामधले ॲडिशन पण तुम्ही त्यात टाकल्यानंतर ते झाल्या तुमच्या फायनल नोट्स.
सो हे तुम्ही माइंडमध्ये ठेवा आणि त्याच्यानुसार तुमचं प्रिपरेशन चालू करा. ओके. सो नेक्स्ट क्लासपासून आपण न्यू याच्यामध्ये घुसवलं आहे आपण. मी आधी कधीच घेतलं नाही, फर्स्ट टाईम घेतो आहे या GPAT-साठी मी सेल डिव्हिजन. ओके. सो ओके, नेक्स्ट क्लासमध्ये आपण स्टार्ट करू. ओके, थँक्यू सो मच.